नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने सुरू केलेली मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत नवीन अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। मित्रांनो, बरेच शेतकरी या योजनेपासून अद्यापही वंचित राहिलेले आहेत, तर आता पुन्हा अर्ज हे सुरू करण्यात आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे। मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, बघा शेतकरी मित्रांनो, मी आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या वेबसाईटवर आलेलो आहे। यांच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना दिसत असेल। सौर कृषी पंप योजनेचा तपशील जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर इथं तपशील देण्यात आलेला आहे। तर कशा पद्धतीने या योजनेचा क्रायटेरिया आहे, किती क्षेत्रानुसार किती HP चा पंप तुम्हाला मिळतो, मी जरी तुम्हाला ते इथं एक्सप्लेन केलं तर आपला व्हिडिओ हा जास्त लॉंग बनेल। त्यामुळे तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो। इथं योजनेचे ठळक वैशिष्ट्य तुम्ही वाचून घ्या। मित्रांनो, त्यानंतर लाभार्थीचे निवडीचे निकष कशा पद्धतीने इथं ठरवतात तेही तुम्ही मला इथं खाली दिसून येईल। यात म्हटलंय की 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अशक्ती क्षमतेचे पर्यंतचे सौर कृषी पंप, त्यानंतर 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांना 5 HP पर्यंत सौर पंप, त्यानंतर 5 एकरापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 7.5 HP चा सौर पंप तुम्हाला मिळू शकतो। मित्रांनो, तर अशा पद्धतीने हा योजनेचा तपशील आहे। चला तर आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं बघा लाभार्थी सुविधा हा ऑप्शन दिसेल। लाभार्थी सुविधा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं अर्ज करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तर बघा शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तर तो उघडलेला आहे। मित्रांनो, चला तर आता आपण A to Z डिटेल्स या फॉर्मची फिलअप करून घेऊया। तुम्हाला पहिला जो कॉलम दिसतोय यात पर्सनल डिटेल्स, लँड डिटेल्स, ॲप्लिकेशन म्हणजे जो अर्ज करतोय त्याची पर्सनल डिटेल्स आणि शेतीची डिटेल्स आपल्याला इथं भरायची, ज्यात तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो डिस्ट्रिक्ट असेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या। मित्रांनो, त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं विलेज म्हणजे तुमची जी ग्रामपंचायत तर ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मेन सर्वे नंबर जो आहे म्हणजे गट नंबर तो टाकायचा आहे। मित्रांनो, इथं मेन सर्वे नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं तुम्हाला सब सर्वे नंबरची लिस्ट येईल आणि त्याच्यापैकी जो सर्वे नंबर असेल तुमचा तर तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला लँड ओनर नेम सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही सर्वे नंबर सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं लँड ओनर नंबर नेम शो होईल तुम्हाला, तर ते नेम तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्याच्या नावावर तुमचं शेती असेल। त्यानंतर तुमचा टोटल एरिया ऑफ लँड इथं शो होईल, किती लँड तुमच्याकडे आहे। त्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन नावाचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे, त्यानंतर त्यांचं सर नेम टाकायचं आहे तुम्हाला तिथं इथं। मित्रांनो, त्यानंतर ते जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली बघा तुम्हाला मोबाईल नंबर दिसत असेल, मोबाईल नंबर टाका। त्यानंतर खाली ईमेल ID तुम्हाला टाकायची आणि कास्ट कॅटेगरी सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची शेतकरी मित्रांनो। त्यानंतर स्क्रॉल करून खाली या। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला आता डिटेल्स ऑफ ॲप्लिकेशन, रेजिस्ट्रेशन ॲड्रेस आणि लोकेशन म्हणजे तुमचा जो राहण्याचा ॲड्रेस आहे, पत्ता आहे, तर तुम्हाला इथं तो फिलअप करायचा आहे। यात हाऊस नंबर तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर 00 टाकून घ्या। त्यानंतर स्ट्रीट लँडमार्क ही तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतरी तिथंही 00 केलं तर चालेल। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचा पिनकोड सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ज्या पिनकोडमध्ये तुम्ही राहत असाल तर तो पिनकोड तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, पिनकोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली बघा मोबाईल नंबरचा ऑप्शन येतोय, तर मोबाईल नंबर इथं टाका आणि खाली बघा आधार नंबर UID नंबर येतोय, तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुमचा आधार नंबर UID नंबर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। असं केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडो उघडेल। नवीन विंडो उघडल्यानंतर तुम्हाला तिथं आधार नंबर टाकायचा आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं नवीन विंडो उघडली। इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP या पर्यायावर क्लिक करायचा आहे। तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्यावर एक OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक करा, ऑटोमॅटिक तुमची प्रोफाईल ही व्हेरीफाय होऊन जाईल। मित्रांनो, तर बघा इथं तुमचं ऑटोमॅटिक नाव येऊन लागेल आणि जी काही बेसिक डिटेल्स असेल ती सुद्धा तुमची इथं येईल। मित्रांनो, त्यानंतर STD कोड नाही टाकला तरी चालेल,
परमनंट अकाउंट नंबर, पॅन कार्ड नंबर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे. आता इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची. तर इथं इरिगेशन सोर्स म्हणजे कशाने तुम्ही पाणी देताय, तर तुम्ही इथं सिलेक्ट करा. वेल म्हणजे विहीर, त्यानंतर लेक आहे, बोरवेल आहे, रिव्हर आहे, त्या जे अनेक पर्याय आहेत. तर याच्यापैकी तुमच्याकडे जो पर्याय असेल किंवा तुमच्या उतार्यावर जो पर्याय असेल तर तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. इथं सिलेक्ट केल्यानंतर इरिगेशन मोड कशाने देताय, तर पाईपने इथं सिलेक्ट करून घेतो मित्रांनो. त्यानंतर सिलेक्ट ऑफ वॉटर क्वालिटी सॉफ्ट की आहे की हार्ड आहे, तर सॉफ्ट इथं मी सिलेक्ट करतो. त्यानंतर इरिगेशन सोर्स डीप, पाण्याची जी खोली तर ती किती असते, तर इथं मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पाण्याची जी खोली तर ती रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यामध्ये किती असते तेही तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ समर सीझनमध्ये किती असते, नाही टाकलं तरी चालेल, आणि जरी तुम्हाला माहीत असेल तर इथं टाकून घ्या मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे ॲग्रिकल्चर डिटेल्समध्ये. ॲग्रिकल्चर डिटेल्समध्ये तुमची डिटेल्स भरून घ्यायची की मागच्या वर्षी किती पिकं तुम्ही घेतली होती, त्याच्या मागच्या वर्षी किती पिकं घेतली होती, बेसिक डिटेल्स आहे तर ती फिलअप करून घ्या मित्रांनो. त्यानंतर एक्झिस्टिंग पंप डिटेल्समध्ये आपल्याला यायचं. या कॉलममध्ये आल्यानंतर आपल्याकडे आता जो पंप आहे तर त्याची डिटेल्स तुम्हाला भरायची. तर इथं तुमच्याकडे जो पंप असेल तर पंप आहे का, तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा मित्रांनो. इथं पंप आहे तर येस म्हणतोय. त्यानंतर जे पंपला सप्लाय तर तो कशा आहे, तर AC इथं मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर एक्झिस्टिंग पंप सब टाईप कुठला आहे, सबमरीबल आहे का सरफेस आहे, तोही तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर एक्झिस्टिंग जो पंप आहे तर तो किती HP आहे किंवा किती कॅपॅसिटीचा आहे, तर तो इथं सिलेक्ट करून घ्या. मी इथं 3 हाऊस पॉवरचं सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर सोर्स ऑफ पॉवर एक्झिस्टिंग पंप कशाने घेत होते, तर इथं डिझेलने जरी घेत आहे तर सिलेक्ट करा, आणि जरी तुमचं इलेक्ट्रिसिटीने होतं तर नाही सिलेक्ट केलं, इथं सिलेक्ट नका करू मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एनर्जी इफिशियंट पंप, जी पंपची एनर्जी तर इफिशियंट पंप होता का, तर इथं येस नो दिलेलं आहे, नाही केलं तरी चालेल, सिलेक्टही राहू द्या याला. त्यानंतर आता तुम्हाला रिक्वायर्ड पंप डिटेल्समध्ये यायचं आहे. रिक्वायर्ड पंप डिटेल्समध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचा जो रिक्वायर्ड पंप आहे तर ती इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं फिलअप करायची. तर इथं रिक्वायर्ड पंप टाईपमध्ये काय करायचं आहे, डिसेस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिक्वायर्ड पंप सब टाईपमध्ये सबमर्सिबल किंवा सरफेस जो असेल तर तो इथं तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर रिक्वायर्ड पंप कॅटेगरी वॉटर इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला आता इथं जो पंप किती HPचा पाहिजे तर ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. 3 HPचा पाहिजे, 5 HPचा पाहिजे का 7.5 HPचा पाहिजे, तर ते इथं सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण डिटेल्स ही जी रिक्वायर्ड पंपची तर ती फिलअप झालेली. त्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, इथं बूस्टर पंपचा कॉलम देण्यात आलेला आहे. बूस्टर पंप म्हणजे काय, जर ज्या मित्रांचं पाणी हे जास्त खोल असेल किंवा ज्या मित्रांचं पाणी हे जास्त दूरपर्यंत घेऊन जायचं असेल तर अशा मित्रांसाठी ही बूस्टर पंपचं देण्यात आलेलं आहे, किंवा त्याला एक त्या पंपला बूस्टर येतं जे की पाणी प्रेशर हे इन्क्रीज करतं मित्रांनो. याचा जो एक्स्ट्रा खर्च येईल तर तो तुम्हाला द्यावा लागेल. गव्हर्नमेंट मात्र याचा एकही रुपया तुम्हाला देणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा पंप बूस्टर पंप लागत असेल तर इथं एस करा, नसत लागेल तर तुम्ही हा कॉलम भरला नाही तरी चालेल. फक्त इथं नो सिलेक्ट करून घ्या, म्हणजे तुमचा हा कॉलम पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर इथं बँक डिटेल्स आपल्याला आता फिलअप करायची. बँक डिटेल्स फिलअप इथं करायची मित्रांनो. इथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, तुमचा IFSC कोड टाकायचा आहे, त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर स्टेट बँक जे बँक असेल ते तुमचं ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर तुमचा जी ब्रँच आहे कोणत्या ब्रँचला अकाउंट नंबर तर त्या ब्रँचचं नाव इथं टाकून घ्या मित्रांनो. त्यानंतर स्क्रॉल करून खाली आल्यानंतर आता आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे मित्रांनो. डॉक्युमेंट अपलोड करताना काय तुम्हाला करायचं आहे, तर तुमचा जो उतार आहे तर त्या उतारावर स्पष्ट उल्लेख असायला पाहिजे की तुमचं जे पाणी आहे तर ते कोणत्या गोष्टीने तुम्ही देत आहे. विहीरने देत आहे का, तुमच्याकडे शेत तलाव आहे का, तुमच्याकडे लेक आहे, तर कोणत्या साधनाने तुम्ही तुमचं पाणी देत आहे तर त्याचा उल्लेख तुमच्या सातबारावर असणं गरजेचं आहे. विहीर जरी राहिली तर विहीरचा उल्लेखसुद्धा सातबाऱ्यावर असणं गरजेचं आहे. जरी उल्लेख नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येऊ शकतो शेतकरी मित्रांनो. त्यामुळे शक्यतो तोच सातबारा अपलोड करा ज्याच्यावर तुमचा पाणी प्रवाहाचा किंवा पाणीचा साधनचा जो उल्लेख असेल तर त्या सातबारावर असणं गरजेचं आहे. इथं सिलेक्ट फाईल चूज करा. ज्या फोल्डरमध्ये तुमची फाईल असेल ती अटॅच करा मित्रांनो. जी फाईल आहे तर ती 500 KBच्याच आत असणं गरजेचं आहे. त्यामुळे फाईलची साईजसुद्धा स्कॅन करताना लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं आहे, तुम्हाला बँक कॉपी
जे बँकचं पासबुक आहे तर ते बँकचं पासबुक ही अटॅच करून घ्यायचं आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोसुद्धा तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. असे A to Z डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे खाली डॉक्युमेंट अपलोडची तर ती पूर्णपणे 100% झालेली असेल. त्यानंतर खालचे जे डॉक्युमेंट आहेत B कॅटेगरीमध्ये तर ते इफ ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे A कॅटेगरीमध्ये इसेन्शियल डॉक्युमेंट आहेत जे की तुम्हाला गरजेचं आहे अपलोड करणं, आणि B कॅटेगरीमध्ये ए डॉक्युमेंट कोणते तर तुमचं जरी सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला स्टॅम्प अपलोड करावा लागेल. NOC त्या स्टॅम्पची बनवावी लागेल तर तो स्टॅम्प तुम्हाला इथं अपलोड करावे लागेल मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जरी डार्क वॉटर शेड एरियामध्ये येत असाल तर तुम्हाला त्या डिपार्टमेंटचं NOC लागेल मित्रांनो. त्यानंतर SC ST सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता जरी तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असाल तर अशा पद्धतीने हे B कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहे. तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला ते अपलोड करणं स्टॅम्प गरजेचं आहे. त्यानंतर इथं स्टॅम्प कुठं अपलोड करायचं आहे तुम्हाला तर इफ द ॲग्रिकल्चर लँड वेल वॉटर पंप इज सेरेड द NOC शॉल बी सबमिटेड फ्रॉम द अदर शेअर होल्डर्स. म्हणजे तुमचे जे अदर सामायिकदार असतील तर त्यांचं तुम्हाला NOC इथं अपलोड करायचं आहे. तो स्टॅम्प येतो मित्रांनो, तो स्टॅम्प तुम्हाला वेंडर बनवून देईल, तो स्टॅम्प तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने हा फॉर्म पूर्णपणे एकदा चेक करून घ्या. त्यानंतर इथं टिक या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं दिसत असेल टर्म्स अँड कंडिशनच्या ठीक आहे पर्यायावर क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा जो अर्ज आहे तर तो अर्ज हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला जरी पेमेंटचा ऑप्शन आलेला असेल तर तुम्ही प्रोसीड टू पेमेंट हा पर्यायावर क्लिक करून पेमेंटसुद्धा भरू शकता मित्रांनो. आणि जरी नसेल आला तर जसा डिस्ट्रिक्ट वाईज स्लॉट येतात, जसा डिस्ट्रिक्ट वाईज कोटा उपलब्ध असतो तर तशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट ऑप्शन हा येऊन लागेल शेतकरी मित्रांनो. आता बघा इथं पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे तर प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पेमेंट आहे तर ते पेमेंट भरायला सांगेल मित्रांनो. तर एकूण जे टोटल पेमेंट लागते तर एवढी पेमेंट तुम्हाला इथं भरायची. इथं ही पेमेंट दिसते तुम्हाला, पेमेंट डिटेल्स सगळी आलेली. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आय ॲग्री या टर्म्स कंडिशनच्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि पे नाव या पर्यायावर क्लिक करून तुम्ही क्रेडिट कार्ड UPI नेट बँकिंगने ही अमाऊंट पे करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही जी राज्य सरकारने सुरू केलेली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तर या योजनेअंतर्गत अर्ज करून तुमचा कृषी पंप हा मंजूर करू शकता शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या. हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा.